न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अनियमितता प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहताला अटक केली आहे। 122 कोटींचा अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। आपल्या ओळखीच्या लोकांना मेहताने 122 कोटी रुपये दिल्याचं सूत्रांकडून समजतंय। मेहताला आर्थिक गुन्हे शाखेत आणलं होतं, तिथे त्याची चौकशी झाली। कोरोना काळात ही रक्कम काढायला सुरुवात केल्याची कबुली हितेश मेहताने दिली आहे। मेहता हा खाते प्रमुख असल्याने बँकेची रोकड हाताळण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती। तसंच जीएसटी आणि टीडीएस पाहणं सोबतच संपूर्ण खातं पाहण्याची जबाबदारी देखील त्याच्याकडे होती। मुंबईतील प्रभादेवी कार्यालयाच्या तिजोरीतनं 112 कोटी तर गोरेगाव कार्यालयाच्या तिजोरीतनं 10 कोटी रुपये गायब झाल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। कारवाई जी केली असेल ती आरबीआयच्या किंवा नियमांच्या कायद्यांच्या चौकटीत केली आहे। आरबीआयच्या या कारवाईमुळे अजून लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत याच दृष्टीने ही कारवाई केली आहे। मला वाटतं या विषयामध्ये केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्री ही चर्चा करून सर्व ठेवीदारांचे पैसे सुरक्षितच राहतील आणि त्यांना त्यांचे पैसे मिळतील या पद्धतीच्या कार्यपद्धतीचा निर्णय करतील। आपण त्याबद्दल निश्चित राहिलं पाहिजे।